साताऱ्याच्या पश्चिमेला जोरदार पाऊस असल्याने ठोसेघरसह इतर धबधबे ओसंडून वाहत आहेत। पर्यटन स्थळे बंद असतानाही अनेक अतिउत्साही पर्यटक पर्यटन स्थळी जात आहेत। शनिवारी पुणे येथील काही जण ठोसेघर धबधबा पाहण्यास गेले असताना बोर्णे घाटात सेल्फी काढताना नसरीन आमिर कुरेशी व 29 राहणार वारजे तालुका पुणे ही युवती 60 फूट खोल दरीत पडली। होमगार्ड व स्थानिकांच्या मदतीने युवतीला वाचवण्यात यश आले असून तिच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी 2 ते 4 ऑगस्ट पर्यंत पर्यटन स्थळे व धबधबे बंद ठेवण्याचे आदेश दिले असतानाही काही अतिउत्साही पर्यटक मात्र आपला जीव धोक्यात घालून पर्यटनासाठी व धबधब्याकडे जात आहेत। शनिवारी पुण्यातील नसरीन कुरेशी ही तिच्या मित्र परिवाराबरोबर पर्यटनासाठी साताऱ्याला आली होती। साताऱ्यातून दुसरे वाहन करून ते ठोसेघर धबधबा पाहण्यास गेले, मात्र धबधबा बंद असल्याने ते तेथून माघारी फिरली। माघारी येताना बोर्णे घाटातील एका कठड्यावर सायंकाळी 6च्या सुमारास सेल्फी काढण्यासाठी नसरीन व तिचे मित्र थांबले। दरम्यान सेल्फीच्या नादात नसरीनचा तोल जाऊन ती 60 फूट खोल दरीत पडली। त्याचवेळी या मार्गावरून होमगार्ड अविनाश मांडवे व सागर मधने हे सातारकडे निघाले होते। ही घटना त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी याबाबत ठोसेघर वन समितीचे प्रवीण चव्हाण, प्रथमेश जानकर, प्रतीक काकडे, रामचंद्र चव्हाण यांना माहिती दिली। त्यानंतर अविनाश मांडवे यांनी आपला जीव धोक्यात घालून दोरीच्या सहाय्याने खोल दरीत उतरून युवतीला बाहेर काढले। खोल दरीत पडल्याने युवती जखमी झाली असून तिला उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे।